आज सांगली जिल्ह्यातल्या समस्त पुरोगामी समविचारी संघटना, महाराष्ट्र संघर्ष समिती आणि बाकीच्या मित्र संघटना यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सांगली यांना एक निवेदन देण्यात आलं। बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर होत असलेल्या हल्ल्याला केंद्र सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे हल्ले होत आहेत, ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाला आणून दिली। जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर, बालकांवर अत्याचार सुरू आहेत। महाराष्ट्रातलं गृह खातं सक्षमपणे काम करत नाही। कोलकात्यामध्ये अतिशय निर्घृण अशी घटना घडली आहे। अजूनही मणिपूर जळतंय। नुकतीच बदलापूर आणि कोल्हापूर इथं घडलेली घटना महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आहे। आणि या सगळ्या घटनांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या भूमिका कचखाऊ आहेत। कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही समुदायावर अन्याय, अत्याचार होता कामा नये, जातीय तणाव आणि तेढ वाढता कामा नये अशी भूमिका सर्वांनी मांडली। बदलापूर आणि कोल्हापूर घटनेतल्या दोषींवर कडक कारवाई करावी आणि हे लोड सगळ्या राज्यभर, देशभर पसरत असताना त्याची लागण सांगली जिल्ह्यालाही झाली आहे। तर त्याचा अभ्यास करून प्रशासनानं योग्य पावलं उचलावीत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केलं आहे। या निवेदनावर मुबारक फरास, अजित भांबुरे, नितीन कांबळे, यश तालुरी, शिवाजी त्रिमुखे, राकेश ताटे, हिदायत कादरी, सोहेल चौधरी, शाकीर तांबोळी, दिग्विजय पाटील, मकरंद कराळे, टिपू पटवेगार, सावंता माने, शाहीन मुल्ला, मौलाना जुबेर बेपारी, डॉक्टर मुनकीर मुजावर, निहाल महात आदींच्या सह्या आहेत। या महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसापासून आपण जर घटना पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे किंवा नाही। एक महाराज उठतो आणि मुस्लिमांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या वरती टीका करतो। अंबरनाथमध्ये कौटुंबिक कलहातून एक माणूस आपल्या कारनं 5 जणांना चिरडतो। बदलापूरमध्ये 3-3.5 वर्षांच्या बालकांच्यावर लैंगिक शोषण होतं। वास्तविक पाहता ह्या सगळ्या घटना एकामागून एक होत असताना दुर्दैवी असं की सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी इथे सुद्धा एका मुलीनं आत्महत्या केली। म्हणजे कायद्याचं राज्य या महाराष्ट्रात संपत आलेलं असून आम्ही प्रथम या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याची मागणी करतोय। आणि दुसरी गोष्ट अशी की आज आम्ही जिल्हा प्रशासनाला समविचारी लोकांनी एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये या झालेल्या घटनांचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। आणि या निषेधातून या प्रशासनाला असं सुद्धा सूचित केलेलं आहे की किमान आपल्या जिल्ह्यामध्ये तरी अशी कुठलीही घटना घडता कामा नये। जे काही मनोवादी असतील किंवा बालकांचं, महिलांचं भक्षक असतील त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही इथं कलेक्टरना दिलेलं आहे। जय भारत, जय संविधान। शाकीर भाई मला